नमस्कार, मी प्रशांत कदम. लोकसभेमध्ये मोदी सरकारला आपला पराभव समोर दिसू लागलेला आहे का? 2014 नंतर आत्तापर्यंत जे घडलेलं नव्हतं ते आज देशाच्या लोकसभेमध्ये घडताना दिसणार आहे का? ज्या विरोधकांना मोदींना निवडणुकीच्या मैदानामध्ये पराभूत करता आलं नाही, ते आज देशाच्या संसदेमध्ये त्यांना चितपट करून दाखवणार का? हे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्याला कारण काल मध्यरात्री घडलेली एक अत्यंत खळबळजनक घडामोड आहे. ज्यावेळी देशाच्या संसदेमध्ये विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि 3 विधेयकं मंजूर करण्याच्या प्रयत्नामध्ये मोदी सरकार आहे. एकतर 131वी घटना दुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण, त्याच्यासोबत डिलिमिटेशन आणि लोकसभेच्या खासदारांची संख्या वाढवणं. 3 विधेयकं एकत्रितपणे मंजूर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. पण त्यांची अडचण ही आहे की घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करताना 2/3 बहुमत लागतं आणि ते लोकसभेमध्ये आत्ता मोदी सरकारकडं नाही आहे. आणि कदाचित आपण पराभूत देखील होऊ शकतो, या कल्पनेनं मोदी सरकारनं आपला प्लॅन बी पण तयार केलेला आहे का? ही सगळी चर्चा, हे सगळे प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे काल मध्यरात्री अचानकपणे एक गॅझेट नोटिफिकेशन पुन्हा रिनोटिफाय करण्यात आलेलं आहे. हे गॅझेट नोटिफिकेशन महिला आरक्षण कायद्याबद्दलचं आहे. म्हणजे जो कायदा 2023मध्ये याच सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेला आहे आणि जो कायदा रिशेड्यूल करण्यासाठीची विधेयकं आत्ता देशाच्या संसदेमध्ये चर्चेत आहेत, त्याचवेळी अचानकपणे हे गॅझेट नोटिफिकेशन निघालेलं आहे, ज्याच्यावरती राष्ट्रपती म्हणजे त्यांची सही झाल्यानंतरच हे गॅझेट नोटिफिकेशन निघतं आणि मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसनं या संदर्भात रिनोटिफिकेशन काढून हे म्हटलेलं आहे की महिला आरक्षण कायदा हा 16 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही देशाच्या संसदेमध्ये चर्चा करताय, नवीन विधेयकं आणून ती मंजूर करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचवेळी हे जुनं विधेयक पुन्हा रिनोटिफाय केलं जातं, याचा नेमका अर्थ काय? फार वेगवेगळे प्रश्न याच्यातून निर्माण होत आहेत, त्याची चर्चा आपण करूच. पण त्याच्या आधी हे नोटिफिकेशन नेमकं काय आहे? याच्यामध्ये असं म्हटलंय, इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर्स कन्फर्ड बाय सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन 106th अमेंडमेंट, 106वी घटना दुरुस्ती, ज्या घटना दुरुस्तीनुसार महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेलं होतं 2023, the central government hereby appoints the 16th day of April 2026 as the date on which the provisions of the said act shall come into force. म्हणजे याच्या आधीपर्यंत त्या आरक्षण विधेयकावरती कुठलीही तारीख नव्हती. ही तारीख अचानकपणे टाकण्यात आलेली आहे. सगळ्यात पहिली शक्यता त्याच्यामुळं ही वर्तवली जाते की मोदी सरकारला आज संसदेमध्ये आपला पराभव होईल अशी भीती वाटते का? आणि त्या पराभवाच्या भीतीमुळे हा प्लॅन बी तयार करण्यात आलेला आहे का? आता याला प्लॅन बी का म्हणायचं? याचं कारण हे आहे की कदाचित आत्तापर्यंत जुनं महिला आरक्षण विधेयक कधीपासून लागू होणार हे कोणालाही माहिती नव्हतं. आता 16 एप्रिल 2026 पासून ते लागू होईल असं सरकार जर म्हणतंय, तर याचा अर्थ हा आहे की जुन्या विधेयकात हे म्हटलं गेलेलं होतं की हे विधेयक मंजूर झाल्यानंतर जो पहिला सेन्सस होईल, त्याच्यानंतर जे डिलिमिटेशन होईल, त्यानुसार हे आरक्षण लागू होईल. म्हणजे एक प्रकारे आत्ताचं जे विधेयक आहे ते 2029 पासून लगेचच लागू करण्याचा मोदी सरकारचा मनोदय आहे आणि त्याच्यामध्ये 850 म्हणजे जागा वाढवून करण्याचा विचार आहे. एकीकडे आपल्याकडे बहुमत नाहीये हे कळल्यानंतर खासदारांना कुठंतरी ब्लॅकमेल करण्याचा सुद्धा प्रयत्न या घडामोडीतनं केला जातोय का, हा देखील प्रश्न आहे. कारण एक लक्षात घ्या की आत्ता जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये सरकारनं डेट टाकलेली आहे. महिला आरक्षण विधेयक हे 15 वर्षांसाठी लागू होणार असं त्या कायद्यातच म्हटलेलं आहे. जर 2026 पासून ते लागू होतंय, 2029 पर्यंत कुठलीही निवडणूक नाहीये, तर 3 वर्षांसाठी त्याचा काय फायदा आहे? आणि त्यातही अजून सेन्सस होणार, मग डिलिमिटेशन होणार आणि मग ते लागू होणार असेल तर त्याची कालमर्यादा अजूनही स्पष्ट होत नाही. पण सरकारनं हे नेमकं खासदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणलं आहे का, असं का म्हटलं जातं? याचं कारण हे आहे की काल जेव्हा ही सगळी विधेयकं इंट्रोडक्शनसाठी पटलावरती मांडली जात होती, त्यावेळी सुद्धा
डिव्हिजन ऑफ वोट झालेलं होतं, म्हणजे त्याच्यावरती मतं घेण्यात आलेली होती आणि त्या मतामध्ये विरोधकांना 185 मतं पडलेली होती, जी उपस्थित सगळ्या संख्येच्या 1/3पेक्षा अधिक होती. आता 543 ही जी लोकसभेची क्षमता आहे त्याच्यामध्ये 2/3 म्हणजे 360 मतांची गरज मोदी सरकारला ही विधेयकं मंजूर करण्यासाठी आहे. मोदी सरकारचं संख्याबळ आधीच 2024ला घटून 240 वरती आलेलं होतं. बीजेपी एनडीएसह त्यांचा आकडा 293 वरती पोहोचलेला आहे. अजून इतर काही छोट्या मोठ्या पक्षांची मदत घेतली तर कदाचित त्यांचा हा आकडा 310 पर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकतो. 360 पर्यंत त्यांना पोहोचणं अवघड आहे. जरी याच्यामध्ये या पण दोन शक्यता आहेत की अनेकदा असं होतं की काही पक्ष दाखवायला विरोध करतात, म्हणजे ते विरोध चर्चेमध्ये करतात आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी वॉकआउट करतात. वॉकआउट करणं सुद्धा सरकारच्या फायद्याचं ठरू शकतं. पण ही सगळी जोडतोड मोदी सरकार करेल असं वाटत असतानाच हे नोटिफिकेशन काल रात्री अचानक मध्यरात्री काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्यातून प्रश्न हा निर्माण होतो की ऑलरेडी ही विधेयकं नव्या मांडणीमध्ये संसदेमध्ये चर्चेत असतानाच पुन्हा जुनं विधेयक सरकारनं नोटिफाय का केलेलं आहे ते देखील तारीख टाकून. आता कदाचित ही पण एक थेरी मांडली जाते की कदाचित सरकारला हा मेसेज द्यायचा आहे की बघा, जर आत्ता आम्ही ही जी विधेयकं आणतोय त्याच्यामध्ये संख्या वाढवून या गोष्टी करतोय, 850 जागा होणार आहेत, प्रत्येक राज्याच्या 50% जागा वाढतील असं अमित शहा तोंडी तरी म्हणतायत, जरी ते लेखी कायद्यामध्ये आलेलं नसलं तरी. सरकारचा हेतू कदाचित हा पण असावा की आत्ता या ज्या गोष्टी आम्ही ऑफर करतोय त्या घ्या, नाहीतर मग कायद्यानुसार जुन्या सेन्सस होईल, त्याच्यानंतर डिलिमिटेशन होईल आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नव्या सेन्ससच्या आकड्यांनुसारच कराव्या लागतील. मग त्याच्यामध्ये होणारा साऊथ इंडियाचा लॉस हा मोठा असेल, ही सुद्धा भीती कदाचित दाखवण्याची संधी या निमित्तानं सरकारनं घेतलेली आहे का? कारण असं फार क्वचित होतं की एखादं विधेयक तुम्ही नव्या स्वरूपामध्ये आणताय संसदेमध्ये आणि त्याच वेळी आदल्या रात्री अचानकपणे जुनं विधेयक जे आहे ते रिनोटिफाय करताय त्याच्यावरती तारीख टाकून. त्यामुळं हे देखील स्पष्ट नाहीये की हे नवीन समजा जर आपलं विधेयक डिफीट झालं आत्ताचं, तर जुनं विधेयक हे लगेच 2029ला लागू करायचा सरकारचा विचार आहे का? 543 याच संख्येवरती ते लागू होणार की पुन्हा जागा वाढवूनच होणार हे पण निश्चित नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारला या आकड्यांची कल्पना काही पहिल्यापासून नसेल का? जे गणित आपल्याला कळतंय ते अमित शहा आणि मोदींसारख्या लोकांना कळत नसेल का? मग गणित आपल्या बाजूला नसताना सुद्धा त्यांनी हा सगळा खटाटोप का केला असेल? की त्यांना केवळ राजकीय दृष्ट्या हे दाखवायचं आहे की बघा, आम्ही महिला आरक्षण तातडीने लागू करायच्या विचारामध्ये होतो, पण या लोकांनी विरोध केला त्याच्यामुळं ते होऊ शकलेलं नाहीये. कदाचित राजकीयदृष्ट्या हा प्लॅन पण असेल, कारण महिला मतदार आपल्या बाजूला वळवण्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून भाजपनं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हा पॅटर्न जो आहे तो यशस्वी करून दाखवलेला आहे. आता सुद्धा कदाचित सरकारचा हा प्लॅन असू शकतो. पण दुसरीकडं सरकारला डिलिमिटेशन पण करायचं आहे, सरकारला आपल्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी पण ठेवायच्यात. मग हे करताना ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि ते देखील 2029च्या आधी करायचं आहे, तर ती संधी सरकार का सोडेल? आणि त्याच्यामुळं या मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळं फार उलटसुलट चर्चा होत आहेत. अगदी काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा हे कळू शकलेलं नाही आहे की हे नेमकं चाललं कशासाठी आहे. जयराम रमेश यांनी हे कालचं नोटिफिकेशन हे ट्विट केलं आहे आणि त्याच्यामध्ये एवढंच म्हटलेलं आहे की सरकारची अतिशय अचंबित करून टाकणारी हालचाल, काय नेमका प्लॅन आहे सरकारचा, म्हणजे त्यांनाही कळत नाही आहे. याच्याबद्दल काही दिल्लीतल्या पत्रकारांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला. काल अगदी 12 वाजेपर्यंत संसदेमध्ये ही सगळी चर्चा चालू होती आणि अचानक त्याच वेळी रात्री 11 ते 11:15च्या दरम्यान हे नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामुळं कदाचित थोड्या वेळामध्ये या सगळ्या संदर्भातली स्पष्टता जी आहे ती होईल. पण एक नक्की दिसतंय की काल गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या दरम्यानच एक इंटरव्हेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हे सांगायचा प्रयत्न केला होता, प्रत्येक राज्याचे आकडे सांगून की 50% संख्या वाढणार आहे. जी गोष्ट कायद्यामध्ये नाही आहे ती अमित शहा स्वतः तोंडी सांगत होते.
आता ती इतकी सोपी आहे, इतकी सहज आहे, तर ती कायद्यामध्ये त्यांनी का टाकली नाही हे काही कळायला मार्ग नाही आहे. पण ज्या अर्थी ते स्वतः हे आश्वासन देत होते त्या अर्थी दक्षिणेतल्या राज्यांचं नुकसान होणार नाही हे त्यांना दाखवायचं होतं. पण तरीसुद्धा मग हा प्लॅन बी, जुनं विधेयक पुन्हा एकदा रिनोटिफाय करण्यात आलेलं आहे आणि यावेळी तारीख टाकून याचा अर्थ नेमका काय होतो. जुन्या विधेयकानुसार मी जसं म्हटलं, आधी सेन्सस होईल, त्या सेन्सस नंतर डिलिमिटेशन होईल आणि या सगळ्या एक्झरसाइजला किती वेळ लागू शकतो, तो 2029च्या आधी ते पूर्ण होईल का हे आपल्याला माहिती नाही आहे. जुन्या पद्धतीनुसार करायचं झालं आत्ता 2029च्या निवडणुकीला तर ते 543 नुसारच करावं लागेल का, की संख्या वाढवून करणार, या सगळ्याबद्दलची अनिश्चितता आणि बरेच प्रश्न कायम आहेत आणि त्या सगळ्यामध्ये सरकारनं हे विधेयक जे आहे ते रिनोटिफाय केलेलं आहे. आज संसदेमध्ये चर्चेचा दुसरा दिवस आहे. 4 वाजताच्या सुमारास मतदान होणार आहे आणि मतदानामध्ये आकडे जे आहेत ते काही सरकारच्या बाजूनं अजिबातच नाही आहेत. म्हणजे आपण जर पूर्णपणे हा सगळा सिक्वेन्स बघितला तर भाजपच्या बाजूनं 291 हे NDAचे खासदार आहेत आणि विरोधातल्या खासदारांची संख्या ही जास्त आहे. 2/3 बहुमत दोन्ही सभागृहामध्ये सरकारला घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असतं, ते त्यांच्याकडं बिलकुल नाही आहे. आणि मी जसं म्हटलं की इंट्रोडक्शनच्या वेळीसुद्धा ते काल दिसलेलं होतं. असं असताना जर सरकार आज डिफीट झालं तर त्याचा नेमका अर्थ काय, याच्याबद्दलची बरीच चर्चा होत राहील. आता जाता जाता हे पण लक्षात घ्या की जरी विधेयक डिफीट झालं सभागृहामध्ये तरी सरकार कोसळलं असं होत नाही. सरकारनं विश्वास गमावल्याचं चित्र नक्कीच निर्माण होतं, पण जोपर्यंत नो कॉन्फिडन्स मोशन येत नाही आणि नो कॉन्फिडन्स मोशनवरती सरकारचा पराभव होत नाही तोपर्यंत सरकार काही कोसळत नाही. आणि नो कॉन्फिडन्स मोशनमध्ये काही 2/3 मेजॉरिटी लागत नाही, तिथं सिंपल मेजॉरिटी लागते. सिंपल मेजॉरिटी म्हणजे जी निम्मी संख्या आहे त्याच्यापेक्षा 1 जास्त, जी सरकारकडं आत्ता नक्कीच आहे. त्यामुळं आज पराभव मोदी सरकारचा होतोय का ही पहिली गोष्ट. जर पराभव होत नाही आहे तरीसुद्धा मग हे रिनोटिफिकेशन नेमकं कशासाठी काढलं, ते खासदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी आहे का, भीती दाखवण्यासाठी आहे का, की बघा आत्ता जी तुम्हाला ऑफर घेतोय आम्ही ती घ्या, नाहीतर मग पुन्हा नव्या स्वरूपामध्ये तुमचा तोटा जास्त होईल. आत्ताच्या रचनेमध्ये जर महिला आरक्षण विधेयक लागू केलं तर त्याच्यामध्ये अनेकांचे मतदारसंघसुद्धा गायब होऊ शकतात, ही सुद्धा भीती कदाचित सरकारला दाखवायची आहे का, असे बरेच प्रश्न याच्यातून निर्माण होतात. पण हे पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये घडतं आहे 2014 नंतर. त्यामुळं ही अतिशय नाट्यमय आणि आश्चर्य निर्माण करणारी घडामोड आहे. खरोखर आज लोकसभेत पराभव होतोय का मोदी सरकारचा हे बघणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.